हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ. ताई झोपल्या का? नाही हो, नाही नाही, जागी आहे. हो का? हा हा हा. बोला ना अनुभव ताई. शेअर करायचा होता ताई. हा, करेल ताई. खूप तुमचा. दिवसाने फोन आला. नातू झालं ना. अरे वा, कधी हो ताई? हो, आता 3 हफ्ते झाले आज. अरे वा. हो, मग त्याच्यासाठीच अनुभव शेअर करायचा होता. हा? अभिनंदन. हो, थँक्यू थँक्यू, धन्यवाद. हम्म. अनुभव असा आला होता मला की नाही का, मी स्वामींना म्हटलं होतं की जर नॉर्मल डिलिव्हरी झाली ना तर 1.25 किलो पेढे वाटीन म्हणून, नाही का. अच्छा अच्छा. तर नॉर्मल डिलिव्हरी नाही झाली, पण जे आपल्यासाठी चांगलं असतं त्यासाठी नाही का स्वामी तेच बघा देतात ताई, आपल्याला. आता ना नॉर्मल डिलिव्हरीचा काळ गेलेला आहे. हो आता कसं हो आहे, ताई. हा, हा. कारण डिलिव्हरीत कसं बाळाला ऑक्सिजन कमी पडतो किंवा काही होतं, म्हणून ना हो आता हो डॉक्टर पण रिस्क घेत नाही, डायरेक्ट सिझर करतात, हो. अलगद बाळाला बाहेर काढतात. हा, बरोबर आहे. हा, हा. आता नॉर्मल मग झालंय सिझर म्हणजे. हो ना, मग सिझरच झालं, पण व्यवस्थित झालं नाही का, बाळ हेच व्यवस्थित झालं. महत्वाचं, हेच हो महत्वाचं. हो. आणि मग तिला दूध पण येत नव्हतं. तिसऱ्या दिवशी दूध येतं ना, हा हा तर दूध येत नव्हतं. मग मी केंदळे दादांना फोन केलता ना, हा. तर मग केंदळे दादांनी सांगितलं तारक मंत्राचं ते मंत्र म्हण आणि विभूती लाव. तर अच्छा. मग दूध आलं तिला. हो, दूध अय्या, आलं मग तिला. हा किती ताई. छान. बघा केवढा मोठा अनुभव आहे हा. हो हो ताई. बघा. आणि मला ताई स्वप्न पडलं होतं नाही का, ते भगत ताई आहेत ना, हा हा. त्यांच्याकडनं सेवा घेतल्याच्या नंतरून मला स्वप्न पडलं होतं की मी अशी अक्कलकोट, गाणगापूर त्या साईडला अशी चाललेली. खूप असं म्हणजे बायका वगैरे नाही का चाललेल्या. अच्छा. हा तर हा. हो, चाललेली तर असं हिरवंगार शेत होतं, जंगल होतं. पण तिथं आहे ना, मला कोणतरी असं नाही का फसवण्याचा प्रयत्न करत होता. मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत अशी चाललेली. पण मी काही त्यांच्या हाताला लागले नाही. असं बर. झालं. आई हो. गं. आणि त्याच्यानंतरून परत मग मला एक स्वप्न पडलं ताई. पाडव्याच्या दिवशी इतकं खूप छान स्वप्न पडलं ना ताई, काय सांगू तुम्हाला. अरे वा. अ, हो, पाडव्याच्या दिवशी असं स्वप्न पडलं की स्वामींचा प्रकट दिन असतो ना, हो हो दुसऱ्या हो. दिवशी. हो, तर त्या दिवशी मला जणू काही स्वामींचे नाही का पालखी निघती बघा. हा 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 हा. हो, आमच्या इकडे पण मठ आहे ना, तर ती पालखी निघते तिथं पण. तर हो. मग अशी स्वामींची मिरवणूक निघालेली, पालखी निघालेली ताई. तर हा मी अशी गेलेली समोर. तर हा. स्वामींनी ना ताई मला असं डायरेक्ट आलिंगन दिलं. आपण कसं मायलेकरं भेटतो किंवा हा मैत्रिणी हा भेटतो, हा. हा. गळाभेट घेतो ताई. आई गं. हो, गळाभेट घेतो तसं डायरेक्ट मला भेट दिली. आणि अ, तर मी म्हणायचे ना की स्वामी म्हणतात असं की नाही का, सगळे म्हणतात की मी कुठं पण आहे, तुमच्या कणाकणात आहे, असं नाही का. हो सगळे हो. लोक म्हणतात ना. हो, असं माणसं म्हणतात ना की चराचरामध्ये स्वामी आहेत म्हणून. तर बरोबर बरोबर. ताई ते मला तसं खरंच दाखवलं. जणू काय कलरची रांगोळी असते ना ताई, हा हा नाही का, कलरची रांगोळी. तर माझ्या हातात जणू काय अशी मी अशी मूठ धरलेली डाव्या हा. हाताची. हो, तर त्या डाव्या हाताच्या मुठीमध्ये कलरची रांगोळी आली ताई. आणि त्या रांगोळीमध्ये स्वामी दिसले मला. बाप रे, म्हणजे बघा तुमचं हं. आयुष्य आता अगदी कलरफुल होणार आहे. हो, आणि ते झालं ताई परत म्हणजे. आणि असं मी खाली पाहिलं ना, तर हा. खाली अशी माती नाही का, माती असते ना आपली खाली, हो तर हो हो. जमिनीवरती माती. हो, तर हं. मला त्या मातीत पण ते स्वामी दिसले. बाप रे, हो. किती छान मला असेल. इतकं छान दर्शन दिलं ना स्वामींनी ताई मला. वा वा. म्हणजे आयुष्यामध्ये आता 2 वर्ष होत आले मला, मी म्हणजे सेवेमध्ये आलेली. तर ताई पहिल्यांदा एवढं छान स्वप्न पडलं मला. किती छान वाटतंय तुम्हाला, पण किती हो. आनंद झालाय तो. हो, सांगतानाच हो ताई. कळतंय. हो, हो ताई. एवढं छान स्वप्न पडलं होतं वा मला. वा. हो. आणि अनुभव असे बाळ नाही का कसं आहे, थोडे-थोडे. बाळ कसं आहे? हो, बाळ चांगलं आहे ताई. पण अजून सुद्धा आहे ना, त्याला अंगावरती आता मला दादांना परत करायचं एकदा फोन. ते दूध नाही का पहिलं आलं होतं, पण आता आहे ना त्याचं बागत नाही आणि त्याला थोडं-थोडं वढता येत नाही. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. हो. मग थोडं ना आणि डॉक्टरांना पण दाखवा, शतावरी द्या. शेतावर दिली ताई त्यांनी. दाखवलं जिथं डिलिव्हरी झाली ना, हा. तर तिथं शेतावर दिली ताई तिथं त्यांनी. मग काय बोलले डॉक्टर, काय म्हणतायत?
डॉक्टरांना ते आता त्याला थोडंसं कावीळचं झालं होतं ना, तर मग इकडं ट्रीटमेंट चालू होती आमच्या इकडं येरवड्यामध्ये. हं. तर हो, आता परत मग त्याला दाखवायचंय. नाही ते कंटिन्यू दाखवा ताई. कारण कंटिन्यू ताई सुरुवातीला असतेच आठवड्याच्या कावीळ. आठवड्याला दाखवतो. हां, कावीळ कावीळ. कमी झाली त्याची. हो, कमी झाली त्याची कावीळ. हं. व्यवस्थित आहे. बाळ पण व्यवस्थित आहे आता. अरे वाह! पण ताई मी तिला गरोदर होती ना, 3रा महिना लागला ना ताई, तेव्हापासून सारखं स्वामी चरित्र सारामृत, परत आपलं ते ह्याचं संक्षिप्त गुरुचरित्रचं असतं ना, हो. ते पण सारखं वाचायला लावायची. हनुमान चालीसा पारायण करायला लावायची. अरे आणि वाह! 2 ग्रहण गेले ना, त्याच्यात हां. पण सारखी मी तिला वाचन करायला लावायची. अरे वाह! त्यामुळं व्यवस्थित एकदम हो, व्यवस्थित बाळ व्यवस्थित झालं. सगळ्या गोष्टी चांगल्या छान मस्त. पार पडल्या. माझा अरे आता खूप म्हणजे नाही का अनुभव खूप दिवस झालं शेअर करायचा, पण मी तिकडेच होते गावी. अच्छा. तर हो, तर मग आता मला 8-10 दिवस झालं आलेलं इकडं. म्हटलं एकदा ताईंना आता अनुभव शेअर करायला पाहिजे की हां. काय मी स्वामींना म्हणायचे, स्वामी काही पण होऊ दे मी ती घेईल नाही का. पहिल्यांदा ते अगदी जे काही बरोबर आहे. तुम्ही देसाल ना ते मी घेईन अशी बोलायची मी स्वामींना. बरोबर. हो. तर स्वामींनी पहिला मुलगाच दिला आणि मी सारखी नाही का ते सगळं तिला स्वामी चरित्र सारामृत सारखं वाचायला लावायची. परत तिला म्हणायला लावायची. अरे वाह! मग ती हो, आता आईकडे पोटावर आहे हात की ठेवून. तुमच्याकडे? नाही आता आईकडे येत आहे ती. हां, मग ते सकाळी बघा पेज वगैरे देतात बनवून ते द्यायला सांगा. हो, त्याच्याने हो, पण दूध हो. चांगलं येतं ना. हां. हो, नाचणीचा सांगते ना. घाटा, नाचणीची हां. पेज हो. ते खूप चांगलं असतं म्हणजे कॅल्शियम पण मिळतं आणि दूध पण चांगलं येतं. हो. ताई हं. तब्येत वगैरे कशी आहे तुमची? एकदम छान आहे ताई. तुमची? हो. हो, बरी आहे माझी पण. माझा दुखतो ताई गुडघा नाही का, उजवा गुडघा दुखतो. आता तुमचं 60कडे असेल ना वय? नाही ताई, माझं 53 वय चालू आहे ताई आता. अरे बापरे! मग एवढ्यात नातवंड पण तुम्हाला? हो ताई. माझं ना लवकर म्हणजे लहान वयात लग्न झाले 15 वर्षाचे असताना. बापरे! हो, कारण 7वी आता शाळा झाली. कसं आमचे हो. पण आता गुडघे दुखतातच, पण आता आमची 60 आली आहे. हो. माझं कसं झालं ताई, लहानपणी नाही का लहान वयातच वडील वारलेले होते. चुलत्यांनी काही सांभाळ वगैरे केला नाही माझा आणि मग इकडं मामाच्या इथं लहानाचे मोठे झाले. अरे मामाने बापरे! 7वी शाळा ग्रामीण भागात कसं असतं 7वी अगदी. पर्यंत ते शाळा होती. मग 7वी शाळा शिकवली आणि 1 वर्षाने लगेच लग्न. तर माझं 15-16च वर्ष म्हणजे वय होतं माझं त्यावेळेस. अरे बापरे! बरं. हो. मग लग्न झालं आणि 1 वर्षाने मग मुलगा झाला मोठा. दुसऱ्याचं हां. मग 2 वर्षाचा गॅप. एक हो. 91चा आणि एक 93चा आहे असे दोघं जणांचं. अच्छा. हो, 2 वर्षाचा आहे मध्ये त्यांचा मस्त. गॅप आहे. होईल. हो. सगळं छान होईल ताई तुमचं. हं. हां, मी शेअर हो. करते हां ताई. हो, चालेल ताई. हां. श्री हो. स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई.